एका सिंगल वीक मध्ये आपण बदलू शकतो का? तर डेफिनेटली बदलू शकतो. एका सिंगल वीक मध्ये अनरिकॉग्नाइज अनस्टॉपेबल बनू शकतो का? तर डेफिनेटली बनू शकतो. फक्त काही गोष्टींमध्ये डिसिप्लिन, काही गोष्टींमध्ये सिस्टीम बनवायला पाहिजे. या एका वीक मध्ये आपण आपल्या ब्रेनला, आपल्या माइंडसेटला जसं ट्रीट करतो त्याचा रिझल्ट आपल्याला नेक्स्ट मंथ बघायला मिळतो. ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ते म्हणजे आतून बदलणं. लक्षात घ्या, आपण बाहेरून ना लगेच बदलू शकतो. ब्रँडेड कपडे, परफ्युम्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेरून बदलू शकतात. पण आतून बदलणं इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस आणि ते आता आपल्याला ह्या वीक मध्ये फॉलो करायचं. एक गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो की आपल्या जिभेवरती सरस्वती बसलेली असते. सो जे आपण बोलतो ते रियालिटीमध्ये घडतं आणि आपल्या ब्रेनला ना रियालिटी आणि इमॅजिनेशनचं वर्ड यातला फरकच कळत नाही. सो हा एक आठवडा फक्त पॉझिटिव्ह बोलायचंय. जे तुला बनायचंय, जे तुझं इमॅजिनेशन वर्ल्ड असेल ना, ते तुला आतापासून म्हणायला सुरू करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी या एक वीक असं म्हणणार आहे की माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली, माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली. तुझं जर ड्रीम असेल की एखादा चांगला जॉब मिळवणं किंवा एखाद्या हाय प्रोफाईल जॉब वरती जाणं, प्रमोशन मिळवणं, सो हा एक आठवडा तुला फक्त इतकंच म्हणायचंय की मला प्रमोशन मिळालंय, मला प्रमोशन मिळालंय. ह्या एका वीक साठी एक वाक्य चूज कर आणि ते रिपीट करत राहा. व्हॉट एव्हर हॅपनिंग इन युअर लाईफ, की तुला राग येतोय, कोणतरी काहीतरी बोललंय किंवा डिमोटिवेट आहेस, थकलेला आहे, व्हॉट एव्हर, पण तरी सुद्धा हे एक वाक्य बोलायचं अजिबात विसरायचं नाही. नेक्स्ट स्टेप येते 30 मिनिट्स प्रोडक्टिव्ह. दिवसातले 30 मिनिट हे फक्त तुझे असणार आहेत आणि ह्या 30 मिनिटात तुला फक्त प्रोडक्टिव्ह कामं करायचे. म्हणजे 30 मिनिटं वर्कआउट करू शकतोस, 30 मिनिटं एखादं पुस्तक वाचू शकतोस, 30 मिनिटं स्किन केअर करू शकतोस, 30 मिनिटं देवासमोर बसून नामजप कर किंवा स्तोत्र म्हण, 30 मिनिटं एखादी स्किल डेव्हलप कर, 30 मिनिटं युट्यूब वरती एखादा छान पॉडकास्ट बघ, एखादी लँग्वेज शिक. प्लस मी हे 30 मिनिटं ह्या आठवड्यातले तुझे सगळ्यात इम्पॉर्टंट मिनिट असणार आहेत. 10 मिनिट्स व्हिज्युअलायझेशन हा खूप इफेक्टिव्ह स्टेप आहे. म्हणजे काय करायचं, उठल्यानंतर 10 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करायचं. जे तुला हवं आहे ते तुला ऑलरेडी मिळालंय असं ऍक्ट करायचं. लक्षात घे, आपल्या ब्रेनला इमॅजिनेशन वर्ल्ड आणि रियालिटी यातला फरक अजिबात नाही कळत. सो त्याला बुद्धू बनवायचं. मी काय करते, मी सकाळी उठल्यानंतर मला काय हवंय, मला हवंय युट्यूबचं प्ले बटन आणि ते माझ्याकडे ऑलरेडी आहे हे मी इमॅजिनेशन करते आणि त्याच्यानंतर मी इतकी मोटिवेट होते की मला वेगवेगळ्या स्क्रिप्ट सुचतात, वेगवेगळे शूटिंग करण्यासाठी काही आयडिया सुचतात. सो तुला आता काय हवंय हे तू नोट करून घे. तुला जर हवंय की माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, तुला जर हवंय की तुला हाय प्रोफाईल जॉब मिळाला पाहिजे, तुला जर असं हवंय की एखाद्या तुझ्या आवडीच्या व्यक्तीसोबत तुझं लग्न ठरलं पाहिजे, हे व्हिज्युअलायझेशन करायला सुरू कर. हे ऑलरेडी तुझ्या आयुष्यात घडलंय हे ऍक्सेप्ट करायला सुरू कर. ट्रस्ट मी, इट्स विल बी वर्क. आता सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे मनातली घाण साफ करायची. आणि ती कशी साफ करायची? कोणाबद्दलही द्वेष करायचा नाही, कोणाबद्दलही जलस फील करायचं नाही, कोणाचाही रागराग नाही करायचा. ऍटलीस्ट हा एक आठवडा तरी. नंतर काय होईल, तुला हळूहळू सवय सुद्धा होऊन जाईल. हा एक आठवडा अजिबात कुठल्याच गोष्टीचा स्ट्रेस नाही घ्यायचा. तुला जर राग येतोय, तू रामजप कर, कारण राम से बडा ना राम का नाम होता है. कोणाचाही राग येतोय, राम 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 राम. कोणाबद्दल तरी जलस फील होत आहे, राम 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 राम. कोणाबद्दल तरी वाईट विचार मनात येत आहेत, द्वेष येतोय, राम 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 राम. त्या स्पिरिच्युअल जर्नीतून ना तू खूप काहीतरी शिकशील आणि एका पीसफुल लाईफ मध्ये एंट्री मारशील. लक्षात घे, स्वतःला कमिटमेंट कर. हा एक आठवडा तुझ्यासाठी गेम चेंजर सुद्धा ठरू शकेल. फक्त व्हॉट एव्हर हॅपनिंग इन युअर लाईफ, पण स्टील तू हे चॅलेंज तुला फॉलो करायचंय म्हणजे करायचंय. आणि ऑलरेडी तू हे केलंयस, कारण तू इथेपर्यंत हा व्हिडिओ बघतीयस म्हणजे नक्की तुला तुझा माइंडसेट बदलवायचा. ह्या व्हिडिओला लाईक कर, शेअर कर, म्हणजे अल्गोरिदम तुझ्या फीडमध्ये असेच युजफुल व्हिडिओ टाकत जाईल, ना की कोणतेही फालतू व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब कर. मी इन्स्टावरती कॉल मी रेवा या नावाने सुद्धा आहे, तिथे जाऊन सुद्धा मला फॉलो कर. कारण रेवाला फॉलो करणं म्हणजे प्रो लेवलच्या माइंडसेटला फॉलो करणं. मिलते हैं.